अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, तू आवाज देण्या अगोदर मी तुझी हाक ऐकत असतो, कारण ती तुझ्या मनातून निघालेली हाक आहे. आज मी तुझ्यापर्यंत येणे तुझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आज तुझ्या शक्यतांना वाढवण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझ्यासाठी शक्यतांचे द्वार उघडण्यासाठी, तुला दिव्य प्रकाश देण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. मनाला तो दिलासा नाही, तर तुझ्यासाठी आता ते सर्व काही शक्य होईल ज्याची अपेक्षा तुला आहे. खरंच कोण तुला समजून घेतं? तुझ्या नात्यातील ते सर्व काही आधार काही तुझ्याकडून काढून निघून जात आहेत असे तुला वाटत असताना मी ते स्थिर करतो. त्यांना, तुझ्या नात्यांना जपण्यासाठी तुला आनंदाने भरतो, कारण तू त्यांना जपावे, तू त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या. जसे त्यांच्यावर तुझे प्रेम आहे त्याचप्रमाणे मीही तुझ्यावर प्रेम करतो आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी इथे उपस्थित आहे. बाळा, आज हा क्षणभर संदेश ऐकत राहा, कारण तुझ्या मनावर याचा सकारात्मक परिणाम पसरणार आहे. मी तुझ्यासाठी कार्य करतो. ते कार्य तुझ्यापर्यंत येईपर्यंत ते चमत्कारात परिवर्तित होतं. तुझ्या आशा, अपेक्षा पूर्ण होतात आणि तुला आनंदाची प्राप्ती होते. बाळा, वेळ गेला नाही तर वेळ येत आहे. तो सुखद क्षणांचा वेळ जो तुला मिळाला पाहिजे, जो तुझ्या आयुष्यात स्वामी समर्थाच्या कृपेने तुला दिल्या जाणार आहे. आज भरभरून असीम कृपेने मी तुला पात्र बनवत आहे. तुझ्या दुःखाचा आणि तुझ्या कष्टांचा, त्रासांचा दिवस संपला आहे असे मानून आज या सुखद दिवसाची सुरुवात कर. आज जे काही तुझ्या मार्गात पाठवत आहे ते सर्व काही तुझ्यासाठी आंतरिक सुखासाठी पाठवत आहे. बाहेरील शांतता आवश्यक आहे, त्याचप्रमाणे मनातील, अंतर्मनातील शांतताही तितकीच आवश्यक आहे. तू माझा आवाज ऐकू शकतोस, कारण तुझ्या अंतर्मनात तो उतरत आहे. बाळा, माझी मदत तुला मिळत आहे, ती स्वीकार कर. आज माझा आवाज तुझ्या हृदयापर्यंत येऊ दे, तो पोहोचू दे, कारण अंतर्मनातील अंधार नाहीसा व्हावा म्हणून मी तुझ्यासाठी हे सर्व काही भविष्य वर्तवत आहे. तू जेव्हा पुढे जाशील तेव्हा तुझ्यासाठी सुखद अनुभव आहे, आनंदाचे क्षण आहे. तुला जे काही कृपा, आशीर्वाद हवे आहेत तेच तुला मिळणार आहे. काही दिशातून तुझ्यासाठी ते सर्व काही भविष्य उज्ज्वल ठरत आहे, ज्यामुळे तू पुढे जाशील. तुला जे काही हवे आहे ते मिळणारच आहे. तुझ्या शक्यतांना वाढवणारा आजचा सुखद क्षण तुझ्या आयुष्यात मी देत आहे. तुझी शक्ती आज दुप्पट वाढेल. तू वेगवान गतीने कार्य करू शकणार आहेस, ज्या कार्यांसाठी देव तुझी निवड करतो. बाळा, जे काही दुःख, त्रास तुम्ही सहन केले आहेत, तुमच्या आयुष्यात पाहिले आहेत, ते आता हळूहळू कमतरतेच्या कडे वळल्या जाणार आहेत. तुम्ही तुमच्या अस्तित्वासाठी जे काही प्रयत्न करत आहात, जे शोधत आहात तेच मिळणार आहे. तुम्ही तुमच्या अस्तित्वाला निर्माण करू पाहत आहात. ती शांतता, आनंद तुम्हाला हवा आहे. आणि कुणी लोक तुमच्या काही कार्यांमध्ये खूप त्रासदायक ठरत आहे, ते सर्व काही तुमच्यापासून दूर केल्या जाणार आहे. तुम्ही विलक्षण आनंदाने भरल्या जात आहात. काही लोक विनाकारण तुमच्या खोड्या काढत असतात किंवा तुमच्या कार्यात खूप काही आपदा विपदा निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करत असतात. पण मी तुम्हाला त्या उंचीवर नेणार आहे जिथे तुमचे हे कटू अनुभव संपतील आणि तुम्ही जागृत असाल की तुमच्याकडे येणारे लोक कसे आहेत हे तुम्ही सहजतेने ओळखू शकाल. तुमच्यात ती शक्यता मी निर्माण करू इच्छितो. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ती योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल याची शक्यता मी वाढवत आहे. तुझ्या गरजा पूर्ण केल्या जाणार आहे. जे कोण विश्वासघातानंतर तुमच्याशी अपमानकारक बोलतात
आणि तुमच्याजवळ येऊन तुमच्याशीच पुन्हा सुसंवाद करण्याचा प्रयत्न देखील करतात. असे लबाड लोक तुमच्यापासून दूर करण्यात येणार आहेत. होय, कारण या शक्यता वाढवणारा तुझा देव तुला यशाने भरलेला पाहू इच्छितो, तुला आनंदात पाहू इच्छितो. म्हणूनच आता सर्व काही घडणार आहे. परिस्थिती हाताबाहेर निघून जाण्याअगोदर देव तुला जागृत करतो. देवाचे हे संदेश ऐकत राहा, कारण डोळे मिटून जरी मांजर दूध पीत असलं तरीही ते मांजर सर्व जगाला दिसत असतं. पण त्या मांजरीला हे कळत नसतं की मी स्वतः डोळे मिटून आहे. होय, तशीच काही परिस्थिती निर्माण होईल आणि तुझ्यासमोर जे कोणी लोक स्पष्ट होतील ते मीच तुझ्यासमोर स्पष्ट करणार आहे. काही लबाड लोक तुझ्या आजूबाजूला असताना तुला हरवण्याचा प्रयत्न करतात. तुझ्याशी खूप काही सुसंवाद चांगले करतात, पण अंतर्मनातून मात्र तुझ्यासाठी त्यांच्याजवळ प्रेमाची तळमळ नाही किंवा तुझ्यासाठी मदतीचा हात नाही. पण तरी देखील ते लोक तुझ्या अवतीभोवतीच आहेत. तू त्यांना ओळखावे, कारण तुझ्या जीवनात तुला पुढे जायचे आहे, स्थिर व्हायचे आहे. तुला ते सर्व काही करायचे आहे जे तुझे स्वप्न आहे. स्वप्नपूर्ततेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, पण आपल्या जवळपासही लक्ष तेवढेच देणे तेही आवश्यक आहे. कधीकधी कुणाचा बोलण्याचा रुख तुम्ही ओळखता, तर कधीकधी कुठून तरी काही गोष्टी सापडू लागतात. ते देवच तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आजही हा संदेश मी तुझ्यापर्यंत त्याचसाठी पाठवत आहे की तू ते सर्व काही बघावे. जेव्हा तुझ्याजवळ ती येणारी लोक तुझ्याशी जुळून राहत नाही किंवा तुझ्या जखमांवर खूप काही असे त्रासदायक करणारी असतात, ज्यामुळे तुला त्या वेदना होतात, त्रास होतो, तर त्या अशा लोकांपासून आता अविलंब दूर करण्याची वेळ येत आहे. तू या सर्व गोष्टीतून खूप काही शिकला आहेस. अंधारातून बाहेर पडण्यासाठी तू फार कष्ट घेत आहेस. होय बाळा, उभा राहा, कारण आता हे सर्व काही चक्र मी थांबवणार आहे. तुझ्यावर माझी कृपा निरंतर होणार आहे. तू सामर्थ्यशाली होणार आहे. तुझ्या संपत्तीत वाढ करण्यासाठी तू केलेले प्रत्येक प्रयत्न मी यशाने भरणार आहे. तुझ्या आवाजात तो आता विश्वास निर्माण होईल. तुझ्या कामात ते यश निर्माण होईल आणि तू साहसी होशील. होय बाळा, कारण देवाचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. तुझं कुठलंही काम आता मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही, कारण देव तुला आशीर्वादाने भरतात, तुला चमत्काराने भरतात आणि तुझ्याकडे ते सर्व पाठवतात ज्याची तुला आवश्यकता आहे. कोण तुझी शांतता भंग करत आहे किंवा कोण तुझ्यावर नजर ठेवून आहे, हे सर्व काही आता तुला कळणार आहे. जेव्हा तुला ते कळेल तेव्हा तू त्या सर्व काही गोष्टीतून बाहेर पडणारे स्वतःचे यश शोधू शकशील, कारण माझी मदत तुला मिळणार आहे. तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहे. काळजी करू नकोस. मी तुझ्या जीवनाला सुस्थिर वळणावर नेणार आहे. देवाचा दिव्य प्रकाश तुझ्याकडे येत आहे. आता ते सर्व काही थांबेल जे तुझ्यासाठी कठीण वाटत आहे. बाळा, आज या संदेशातून माझी भेट तुला मिळाली आहे. हे आशीर्वाद मिळाले आहे. आता तुझे जीवन पुढील स्तरावर जाण्यासाठी तयार होत आहे. कुठलीही अशी घटना असो किंवा कुठल्याही काही गोष्टी असो, या आता तुझ्या अंतर्मनावर परिणाम करणारा नाहीत, कारण त्या नकारात्मक बाजू आहेत. जे नकारात्मक लोक तुझ्याजवळ येऊन त्या नकारात्मक गोष्टी करतात किंवा तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचू देण्यापासून अडवतात, तर आता मी तुला ऊर्जावान बनवतो आणि अशी काही लोक तुझ्यापासून वेगळी करतो जे नेहमीच तुझ्यासाठी नकारात्मक बोलतात किंवा तुझ्यासाठी फक्त नकारात्मकच विचार करतात. ती तू ओळखू शकशील, कारण आता तुझ्या रस्त्यात, तुझ्या मार्गात मी ते सर्व काही पाठवत आहे, ज्यामुळे तू त्यांची ओळख करू शकशील. आता तुझ्यासाठी मी दरवाजे उघडतो. तू श्रद्धेने, विश्वासाने परिवर्तित हो, कारण दररोज तुझी केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत येत आहे. मी ती एकही दुर्लक्षित करत नाही. तुला असे वाटत असेल की माझ्या मनातील इच्छा स्वामी कधी पूर्ण करतील, तर आता ती बहुमूल्य वेळ येत आहे ज्यात तुझी सर्वोत्तम इच्छा पूर्ण केल्या जाणार आहे. बाळा, कदाचित तुम्ही विसरला आहात
की मागील काळात तुम्ही काही मागून विसरला आहात, पण तुमचा देव मात्र ते विसरला नाही. ते तुम्हाला देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुझ्या शत्रूंना हरवण्यासाठी तू काही मागवले आहे, मागितले आहे, तेव्हा तेच तुला मिळणार आहे. होय, कारण त्यांचा पराभव हाच तुझा विजय आहे. मला माहीत आहे तू विनाकारण कोणाच्याही खोड्या काढशील नाही किंवा तुझ्या कृतीतून तसे दर्शवत नाही. पण काही लोक जे तुझा विरोध करतात, जे तुझ्या अवतीभोवती राहूनही तुला सुस्थिर जीवनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, तुझ्या उंच जीवनाला खाली आणण्याचा प्रयत्न करतात, जे वारंवार तुला खेचू पाहतात, तेच आता तुझ्यापासून वेगळे करण्यात येणार आहे. निवडून ती लोक तुला ओळखू येतील, पण आता मात्र तू त्या सर्वांना स्वतःपासून दूर ठेवू शकशील, इतकी शक्ती मी तुला प्रदान करत आहे. स्वामी कृपेने आता तुझ्याकडे ते नातेसंबंध असतील जे तुझी सांभाळण्याची शक्यता जास्त आहे. आपोआप स्वामी कृपेने तुझ्याकडे ते नाते असेल जे प्रेमाने भरलेले असेल, आनंदाने भरलेले असेल, आणि आजपासून तू ते सर्व काही स्वीकार करशील जे मी तुझ्या दिशेने पाठवणार आहे. तुझ्या चांगल्या कर्माचे फळ देखील तुलाच मिळणार आहे. तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहे. संघर्ष कमी होईल, धन एकत्रित होईल, परिश्रम फळाला येतील, तुझी काळजी संपेल. तू जे काही हरवलं आहेस असं वाटतं, तर देव तुला योजना तयार करून ते पुन्हा मिळवून देईल. फक्त तू विश्वास दाखव की ते तू स्वीकारण्यास तयार आहे. बाळा, मी कुणालाही रिकाम्या हाताने ठेवत नाही किंवा कधीही त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तू या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहेस, तर आज मी तुझ्या आशीर्वादांना वाढवतो. तुझ्या हातात भरपूर सुख समाधान प्रदान करतो आणि तुला भरपूर यश प्रदान करतो. आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप काही देणारा आहे. जेव्हा तुझा आत्मा पवित्र आहे, एकरूप आहे, तू स्वामी भक्ती करतोस, स्वामींचे नाव घेतोस, म्हणूनच हा संदेश तुझ्या पुढे आला आहे. ते सर्व काही तुला मिळणार आहे ज्याची शक्यता तुला वाटत आहे. होय, तू पाहिलेले स्वप्न लवकरच साकार रूप घेणार आहे. तुझं भविष्य उजळून निघणार आहे. तुझ्यासाठी सुयशाची छाया आता निर्माण करण्यात येत आहे. देव ते सर्व करत आहे. स्वामी समर्थांचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे, ती जागा पवित्र होईल. ऐकणारे मन हृदय पवित्र होईल. ते गोंधळातून बाहेर पडेल. जे काही शक्य आहे ते सर्व काही मिळेल. पुन्हा पुन्हा तुम्ही स्वामींचे नाव घ्या, कारण स्वामी तुमच्या जीवनाला सुस्थिर आनंद, प्रगतीच्या वाटा आणि विपुलतेने भरत आहेत. तुमच्या आर्थिक समस्या लवकरच समाप्त होणार आहे. तुमचा समृद्धीचा काळ जवळ आहे. तुमच्या समृद्धीच्या वाटा तुम्हाला दिसू लागतील. तुम्ही लवकरच नवीन वर्णावर जाल आणि देव तुम्हाला सुखाने भरेल. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जात आहे, तिथली जागा पवित्र होईल. ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमच्या मनात, हृदयात सुस्थिर आशीर्वाद प्राप्त होतील. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या जीवनाला सुखद अनुभव देतील. तुम्ही जर हा संदेश संपूर्ण ऐकला आहे, तर तुमच्यावर देवाची कृपा निरंतर राहील. तुमच्या आशा, इच्छा, अपेक्षा पूर्ण केल्या जातील. स्वामी माऊली तुम्हाला आनंदाने भरो, सुखाने भरो आणि प्रत्येक क्षणाला तुम्हाला खूप काही पुढे नेऊ, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी